आता आपल्यासोबत आदित्य आहे, त्याचा आत्ताच पेपर झालाय. विचार त्याला पेपर कसा होता. पेपर ओव्हरऑल मॉडरेट म्हणता येईल. Okay. केमिस्ट्री ॲज युजल सोपच होता, Okay. बट फिजिक्स थोडा लेंदी होता. आणि मॅथ्स लास्ट जो पेपर जो स्कॅम झाला होता त्या पेपरपेक्षा मॅथ्स आता टोटली हार्ड होता. ओके. म्हणजे फॉर्म्युला बेस जर पाहायला गेले तर एक 5-6 फक्त सापडतील फॉर्म्युला बेस, लाईक लाईन अँड प्लेन वरचे, ओके. किंवा ते वेक्टर्स तर टोटली. आणि आपण बोलतो मॅट्राईज तर सोपं आहे, पण मॅट्राईज मधले इतके लेंदी, लाईक 5 ते 7 मिनिटं लागतील एवढा मोठा Okay. क्वेश्चन हार्ड फ्रेम केला होता. ओके. सो ओव्हरऑल मी सोप्पा नाही म्हणणार पेपर. मॅथ्स तर नाहीच सोप्पा, ओके. म्हणजे मॅथ्स मध्ये कमी मार्क्स मध्ये जास्त पर्सेंटाईल एक्सपेक्टेड आहेत. ओके. ओके. येस. आणि लास्ट टाइम जे क्वेश्चन्स फिजिक्स आणि केमिस्ट्री मध्ये आले होते, हा. तर त्याच्यातला काही पार्ट रिपीट झाला होता. रिपीट झाला होता. ओके. फिजिक्स मध्ये रिपीट 2 क्वेश्चन झाले होते. ओके. ऍज इट इज रिपीट. ऍज इट इज रिपीट झाले होते, म्हणजे माझी आन्सरच पार्ट होते डिरेक्टली. ओके. ओके. नाही. याच्यातले आय थिंक 13 चॅप्टर ड्युएल नेचर. Okay. ड्युएल नेचर मधला रिपीट झाला होता. ओके. आणि बाकी काय नाही. ऑसिलेशन मध्ये सुपरपोजिशन थोडा लेंदी होता. ओके. बाकी ओव्हरऑल केमिस्ट्री इझीच होता. ओके. केमिस्ट्रीचं 11th मधलं थोडस ट्रिकी होतं. ओके. आणि डिफिकल्टी लेवल आजच्या पेपर साठी 10 आउट ऑफ किती रेट करशील तू. 10 आउट ऑफ 9. ओके. आणि सब्जेक्ट वाईज बोलायचं झालं तर सब्जेक्ट कसं? वाईज केमिस्ट्री इझी होता, सो 10 आउट ऑफ 5. ओके. अँड फिजिक्स 10 आउट ऑफ 7. ओके. अँड मॅथ्स 10 आउट ऑफ 9. ओके. ओके. आणि इथून पुढचे जे पण स्टुडंट येणार आहे, तर त्यांना तुझं काय सजेशन असेल की काय करावं, काय असंच राहील की मोस्ट ऑफ द 2024, 2023, 2020 अप टू जे लास्ट 4 इयर्स मधले PYQs केले पाहिजे. इव्हन आताचे जेवढ्या शिफ्ट झाले त्यातले PYQs, कारण भरपूर PYQs रिपीट होतात, क्वेश्चनचे टाइप्स रिपीट होतात. नाही. सो इट्स गॉन इझी होईल नेक्स्ट स्टुडंटसाठी. ते आजच 12वीचा रिझल्ट लागलाय. तुमची एक्झाम चालू होती तेव्हा आय थिंक रिझल्ट लागला होता. हो. सो तुला माहितीये का रिझल्ट किती आलाय तुझा काय? मी रिझल्ट बघूनच ऍक्च्युअली एक्झामला Okay, गेलो होतो. okay. माझा ओव्हरऑल रिझल्ट 88.67 आलेला आहे आणि nice. आणि खूप चांगला आलेला आहे. मी कॉलेजमध्ये फर्स्ट रँक मध्ये आलोय. कॉंग्रॅच्युलेशन. खूप. हा. आणि आता ओव्हरऑल एक्झाम मधून किती मार्क्स येतील तुला काय वाटतंय? ओव्हरऑल आय थिंक 90+ एक्सपेक्ट करतोय, ओके. म्हणजे एक्झामची डिफिकल्टी लेवल समजून घेता. ओके. ओके. Yes.